जस्ट आता आम्ही आतमध्ये पोहोचलो आता गेटच्या. आणि पावसाला तर सुरुवात आहेच, पण आता पावसात पण आता प्रकाश काकाला भेटायचं आहे. आमचं हॉस्टेल इकडे मागे आहे. आत्ताच 15 मे ते 22 मे असा चमशिकर सावनी शिबिर इथं झाला. हॉस्पिटल आहे इथला. हो प्रकाश काकाकडे ना. चल ना त्याच्यात घे. एवढा नको रे त्याला, अजून पावसाचे दिवस आहे. पावसात चाललो आम्ही इकडं. जग्या इकडे राहते तर प्रकाश काकाला पहिल्यांदा भेटू थोडा. प्रकाश काकाचं घर आहे तिचं वडच आहे. आता तिथे पहिल्यांदा येऊन आम्ही कधी कधी मनोरमामा राहतो ते जुना घर. अरे डेव्हलपमेंट झाला आता इकडचं. असेल का नाही घरी. आणि दादासोबत भेट झाली खूप दिवसानंतर. पण दादा मला हरवेळी सजेशन देत असतात. आणि बरं वाटलं. प्रकाश काका आराम करण्यासाठी गेले आहे. आणि जस्ट आता आम्ही बाहेर भेट घेऊन निघालो आता. आणि दादा हरवेळी सांगत असतात. आता आम्ही जगाला पण भेटू. आणि प्रकाश काका जस्ट आता फिरून आले आणि ते आराम करण्यासाठी गेले. आता जगाला पण भेटून घेऊ थोडा हॉस्पिटलमध्ये जाऊन. खूप छान वातावरण आहे इथला. प्रकाश काकाची भेट झाली नाही कारण की, पण नेक्स्ट टाइम नक्की भेट होईल. आणि दादा भेटले तरी भरपूर आहे. आणि इकडे पिल्लू दादा राहत असतात. पिल्लू दादाचं घर आहे मध्ये. पोचलो आता. हे हॉस्पिटल आहे. ए पाऊस आला रे. काल बिकाल भेट झाली आमची. आता पावसानं सगळं मोसम सगळं हे झालं. नाही तर सगळं दाखवलं असतं. आणि पावसानं सगळं बंद पण आहे. त्याच्यामुळं बाकी नेक्स्ट टाइम येऊ आपण. पण भेट झाली आता सगळं भेट घेऊन. आता फक्त बरं वाटतं थोडा मोसम पण. बहुत जोरात येत आहे बारक्या. भेट झाली आणि आता निघतो आम्ही घरी. गाडी इकडे पार्क केली होती तर जेवण बिवण करून निघू. पावसानं सगळी गडबड केली आहे आणि वातावरण पण बाकी काही फिरण्यास भेटलं नाही. सब गडबडीत झालं. त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम सगळ्यांना आपण अजून भेट करून देऊ प्रकाश काकाची. आणि आता निघू आम्ही जेवण बिवण करू आणि मग परतीचा प्रवास आमचा सुरू. पुन्हा वाट लावून दिली आहे. आणि जो फिरण्याचा आनंद होता तो थोडा कमी झाला पावसामुळे. पण चांगला आहे पावसात ओला होऊन फिरणं. पण प्रवासात थोडंसं ते भांबरागड गेले. ते याची वाट आम्ही सगळे आता बघत आहोत. गाडी बिडी लागून आहे तिथे. सामान पॅक झालंय. फक्त ते नर्म येईल तेव्हा निघू. सगळे आता पावसाच्याने घरात जाऊन आहेत महिला. ताडाचे झाड इकडे भरपूरसे आहे. नॅचरली सगळे घर आपल्या भामरागड मधले आहे ते. आणि आपण इकडं पण पाहू शकता किती मस्त वातावरण आहे घराच्या समोर. आता असं वाटतं मला पण इकडे शेती घ्यायची आहे थोडीफार आणि घर बांधून ठेवायचं आहे. कधी काही वाटलं तर इकडे निवांत येऊन. फक्त पण प्रॉब्लेम आहे सगळ्या ह्या जागा त्या आदिवासी लोकांच्या आहेत. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. पण बघू कसं काय करता येईल. तर थोडाफार जागा घेऊन एक छोटंसं मस्तपैकी मातीचं घर कुडाचं जसं यांचे नॅचरली घर आहेत तसंच बांधून ठेवायचं आहे इकडं. आणि बघा इकडं मस्तपैकी घर बांधून ठेवलं आहे. कंपाऊंड झालेलं आहे. इकडे जंगल पण आहे. आणि आता पावसाचा रिमझिम थेंब थेंब पाऊस पडत आहे. आणि सगळी आमची तयारी झाली आहे. आता गाडी बिडी तयार आहे आमची. आता थोड्या वेळात आम्ही परतीचा प्रवास जाण्याची तयारी झाली. ते नम्रात जाण्याच्या सगळे बाहेर बसून तिथं वाट बघत आहे जाण्यासाठी. आता बघू आता काय होते. बहुतच बेकार हालत आहे तिकडची. वाट बघून आता सगळे वाट बघत आहे तिकडं. पोरं बारा सगळे तयार आहे तिकडं. आता गाडीत झोपून जातो मी. आता काही उपाय राहिला नाही माझ्याकडे. आता झोपल्याशिवाय. राम
पंचमध्ये पंच ना? हो. इकडे बसून दिलं नाही. हा थांबव थांबव बघत उशीरच निघू तर का करणार आता पण सध्यामुळे झाला सगळा. कोणत्या निघतो टाकलं नाही एवढं पैसा भरपूर. सोडणार आहे रात्रीच्या वेळात गायब करत माहिती नाही पण चालेल आम्हाला काही होत नाही. ते खरंच घेऊन देणार आहे. सध्या आम्हाला लग्नात कपडे घेऊन देणार आहे आणि आता आम्ही धोतर दिला तरी होईल लग्नासाठी. आणि हा इकडे पावते तो दिसत बी नाही एवढा मोसम चांगला दिसत नाही आणि आता आमचा जेवण बिवण करून परतीचा प्रवास सुरू झालाय. ओके एकदम काय पूजा उडवल्यासारखी नाही का एकदम गाडी गड्डे गुड्डे पुरे समान हे हळू चालवणार आहे. आणि सामान भरपूर आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. छोटे छोटे घर जे दिसत आहे ना तसं ते घर आम्हाला इकडे बांधण्यात यायचं आहे. ते किराण्यासाठी इकडे लोकांसाठी घेऊ का आपण 50,000 मध्ये नव्हे विचार घेऊनच टाकू पण आमच्या नावावर नाही घेत आहेत. तेच तर बांधा मीटिंग गिटिंग बसवत होते ते ती जागा द्यायची मग कोणती नाही ते ठरवतात. आपल्याला काहीच करता नाही त्यात. काय झालं हे ना हे वाले चांगले आहे ना हे वाले हे वाले चांगले आहे ना ते उगवलेले थोडेसे. सेकंड घ्यायचं मोबाईल नवीन घेऊ नये का आता 16 Pro चालू आहे सध्या ट्रेंड. बाबा घेतो म्हणतात एक कोणतरी घेतला एका शिक्षकानं म्हणून
ना व्रत घेतला आहे, म्हणजे शपथ घेतली आहे का हा रस्ता जिथपर्यंत बनणार नाही तिथपर्यंत मी लग्न करणार नाही. कारण की तर ज्याला येण्यास त्रास होणार आहे, जसं माननीय देवेंद्र जय रहा इकडे लपला आहे, इकडे लपला आहे, इकडे लपला आहे, इकडे कोणत्यात लपला आहे. आणि असा जसे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी बी शपथ घेतली होती का मी वेगळा विदर्भ करीन तेव्हाच लग्न करीन, पण तसं काही झालं नाही. तसं हा शपथ घेत आहे, पण आश्वासन आम्ही काही ठेवणार नाही. पण बघू आता लग्नात याचं आम्हाला इच्छा पण आहे लग्नात, कारण की कसं आहे लग्नातला माहोलच वेगळा राहणार आहे. आणि त्यानं मग टेंडर दिला किती हजारात लग्नाचा व्हिडिओ शूट करायचा. अरे यार 5,000 तर घ्यायच लागेल, आपला खर्च पाणी तर काढायला लागेल पेट्रोलचा. काल होताच नाही एवढा पाणी. ते बारीक बारीक येते काही फरक पडत नाही, त्यांच्या बापाचा काहीच जात नाही. रस्ता कसाही राहू द्या, काय पुरा सरळ लोक जाऊ द्या, गाड्यावर जा, कुठेही नाही, पण रस्ता सुरळ चालवला पाहिजे. म्हणजे कसं आहे एसटीची आपण कदर करतो, पण लोकांची काही चिंता बिंता नाही. पुरे गड्डे गुड्डे सवान करत नेतात तो एसटी महामंडळवाला. सांगा आता तुम्ही कसा होणार आहे महाराष्ट्राचा. 2.5 घंट्याचा काय ते नाही तो द्यायला का लहानचा थांबू जाऊ बिंगी चाय बी काय चहा वगैरे प्यायचं असेल प्या. चाय जे बी प्यायचं आहे ते पिऊ शकता तुम्ही, जे प्यायचं ते पिऊ शकता, फक्त सध्याला सोडून. पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल घेऊ ना. आता आम्ही आष्टी पोहोचलो, मस्त प्रवास झाला आमचा सुखकर, आणि यांच्या झोपा पण झाल्या मस्त पैकी. डॉक्टर कांद्या कांडी त्यासाठी हे लहानपणी भेटत होते हे ते घेतला सगळा. ते आईस्क्रीम बिस्क्रीम हे सर्दी होईल ना, आईस्क्रीम गरम करायला ठेवला, हे गरम ठेवायला आईस्क्रीम. हा आईस्क्रीम पण देते का पाऊस हा पण देते का. हे ना का समोसे कांड्यातले भेटत होते, त्याच्याकडून घेतलंय बालासाठी. आज मी सध्या गेला व्हिडिओ घ्यायसाठी. सध्या शिकवा लागेल ना, कारण की त्या लग्नात व्हिडिओ घ्यायचे आहे. आता बद्दल शिकवून ठेवता. आमचा अर्धा प्रवास झालाय आता आष्टीपर्यंत, आणि बाकी संपूर्ण प्रवास विठ्ठलवाड्यावरून आम्ही करणार आहोत. आणि मस्तपैकी त्या तिकडे मागे बसलाय आता ड्रायव्हिंग मागे दाखवून देतो, मागचे दाखवून मुख्य आला का नाही चांगला घेणं वे माणूस की ना पहिल्यांदा करतो तिथे चालाय. बॅगा बिगा घेतल्या, शूजची पुरी ऐशी तैशी झाली आहे, आणि बस मस्त प्रवास झाला. लवकर 6-6:30 वाजताच घरी पोहोचलो, तेवढं काही हे नाही. आणि पुऱ्या बॅगा बिगा आठवून